स्टार्ट. आज आम्ही आहोत सोलापूरच्या MIDC या क्षेत्रामध्ये. खरं तर आज खूप आनंदाचा क्षण आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल केजवाशांना आणि परिसरात लोकांना शंकरराव वाघमारे जे की ज्यांनी शिक्षण क्षेत्रात खूप काम केलं आणि त्यांची मुलं आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपापल्या ठिकाणी काम करत आहेत. त्यांचीच कन्या लहानी आपल्याला आठवत असेल, जे खरं तर थोडे जुने आहेत, ज्यांना माहिती आहे, मनीषा वाघमारे. खरं तर आता इकडं कांबळे येते इकडच्या सासरच्या घरी, परंतु खास आपल्यासाठी हा व्हिडिओ करण्याचा उद्देश आहे माझा, की माझी ती विद्यार्थिनी आहे आणि अशावेळी इथं आल्यानंतर मोह आवरला नाही की आपण काहीतरी इतक्या मोठ्या प्रोजेक्ट तिने उभा केलेला आहे. RK टेक्स्टाईल्स नावाचा हा प्रोजेक्ट टॉवेल निर्मितीसाठी खास करून त्याने उभा केलेला आहे. आम्ही पाहिलं थोडा वेळ. खूप कुशलतेनं हा डिझाईन केलेला प्रोजेक्ट आहे आणि भविष्यामध्ये खरोखर एक चांगला त्याचा विकास आणि प्रगती होईल अशा प्रकारचं सेटअप या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर आमचे जावई मी म्हणेन कांबळेसाहेबही आहेत आणि आमचे योगायोगानं आम्ही सोलापूरला रोटरीच्या एक विशेष कार्यक्रमासाठी आलो होतो. रोटरीचे अध्यक्ष असरारभाई कुरेशी आहेत आणि आमचे व्यापारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि रोटरीचे माजी अध्यक्ष विकास मिरगणे आहेत. आम्ही सर्व भेट दिल्यानंतर आम्हाला खूप अभिमान वाटला. मी योगांना एक संदेश देईन की त्यांनीही खरं तर एक शून्यातून एक मोठी झेप घेऊन धाडस करावं लागतं कोणत्याही क्षेत्रामध्ये. आपण अनेक वेळा म्हणतो संधी नाही आहे, पण संधी शोधावी लागते, संधी निर्माण करावी लागते. त्यापैकीच एक कुटुंब आहे असं मला वाटतं. आज अतिशय सुंदर असा सेटअप. खरं तर सोलापूरचे वस्त्रोद्योग खूप प्रसिद्ध आहे आणि त्यात त्यांनी उभा केलेला हा एक वस्त्रोद्योग नक्कीच भविष्यात खूप मोठा होईल. या ठिकाणी आम्ही सर्वजण मनीषाला, तिच्या परिवाराला आणि सर्वांनाच आम्ही खास केजवाशांच्या वतीनं शुभेच्छा देतो. कारण योगायोग होता की आम्ही आज या ठिकाणी भेट दिली आणि या कार्यक्रमाचा शुभारंभही उद्घाटन सोहळाही आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे. त्यांना आपण सर्वजण खूप खूप शुभेच्छा देऊया. या ठिकाणी सुधाकरजी कांबळे आहेत, ज्यांनी खरं तर ह्या प्रोजेक्ट सेटअप केलेला आहे. त्यांचं आपण विचारू की नेमकं कशा प्रकारे आणि काय उद्देश घेऊन हा सेटअप केला, काय सांगा. नमस्कार. सर्व क्षेत्रात आपण बघत आलो आहे की आपण सर्वजण आपल्या पाल्याला डॉक्टर किंवा इंजिनियरच्या मागं आपण लागतो आहोत आणि त्या ट्युशनच्या ह्याच्यामध्ये आपण लातूरसारख्या ठिकाणी, नांदेडसारख्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना ठेवून आपण प्रत्येकाचं हे असं की आपला विद्यार्थी व्हावा, डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावा. पण एक माझ्या मुलाचा जे कल होता, मुलाच्या कलानुसार मी माझा निर्णय घेतला. माझ्या मुलाचा कल व्हावा बिझनेसमध्ये, तो सतत म्हणायचा मला बिझनेस करायचा आहे. त्या मुलाच्या कलामुळं मला हा निर्णय घ्यावा लागला आणि मुलाच्या कलाचा वाव द्यावा या निमित्तानं आम्ही हा बिझनेस उभा केलेला आहे. आमचे मित्र या बिझनेसमध्ये सर्वात मोठे योगदान आमचे मित्र शरद लोमटे म्हणून आहेत. त्यांनी या बिझनेसला आम्हाला सहकार्य केलं, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यांनी या बिझनेसची ओळख करून दिली. प्रथमतः काहीही माहिती नसताना हा नवीन उद्योग आम्ही आमच्या कुटुंबातर्फे उभा केला. त्यामध्ये सगळ्यात मोठं यश माझ्या आईचं, माझ्या घरच्याचं, भावाचं आणि सर्वांचं आहे. एवढंच मी या निश्चित आवड ही खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला आवड असेल तर नक्कीच तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकता. याचं उदाहरण म्हणजेच ही फर्म आहे. नक्कीच आपण सर्वांनी याचा बोध घेऊन पुढं मला वाटतं आपल्या आयुष्यातही आपण काहीतरी करू शकतो.
हे महत्वाचं रे वरती येईल कुठे भाऊजी नाराज होईल. खरंच